मुंबई पुणे कनेक्टिंग लिंक बाबत एक मोठी बातमी आता येते। कनेक्टिंग लिंकची एक मार्गिका आता सुरू झालेली आहे आणि पुण्याकडे जाणाऱ्या मार्गिकेवरून ही वाहतूक सुरू झालेली आहे। तर रात्री दरड कोसळलेली होती, त्यामुळे वाहतूक पूर्णपणे बंद झालेली होती। मात्र आता एक मार्गिका सुरू झालेली आहे। नव्यानं सुरू झालेला कनेक्टिंग लिंक रोड पुणे मुंबई प्रवास करणाऱ्यांसाठी अत्यंत खरं तर हा वेगवान रस्ता ठरलेला होता। मात्र याही ठिकाणी दरड कोसळली होती, त्यामुळे काही काळासाठी वाहतूक या ठिकाणाहून बंद करण्यात आली होती। आता मात्र एक मार्गिका सुरू झाली। पुण्याकडे जाणाऱ्या मार्गिकेवरून वाहतूक सुरू आहे। तर मुंबई पुणे कनेक्टिंग लिंकवरून राजकीय प्रतिक्रिया सुद्धा येऊ लागल्या होत्या। या कनेक्टिंग लिंकचा खरं तर नागरिकांना चांगला उपयोग होत होता। एक पर्यायी मार्ग काही किलोमीटरसाठी नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेला होता। मात्र अतिमुसळधार पाऊस, प्रचंड वारा यामुळे अनेक ठिकाणी दरडी कोसळण्याच्या घटना घडल्या होत्या आणि तशीच घटना मिसिंग लिंकवर सुद्धा घडलेली होती। दरड कोसळलेली होती आणि त्यामुळे संपूर्ण रस्त्यावर माती, दगड असा खच आलेला होता। वाहतुकीवर याचा परिणाम झालेला होता आणि या संदर्भातला आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी सीमा आढे यांनी। पुणे मुंबई या द्रुतगती महामार्गावर नव्याने उभारण्यात आलेल्या मिसिंग लिंकवर पहाटे 4च्या सुमारास स्लॅब कोसळलं आणि हे स्लॅब कोसळल्यानंतर मुंबईच्या दिशेने जाणारी जी लेन आहे ती लेन पूर्णपणे प्रभावित झालेली आहे आणि ही लेन सध्या वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आलेली आहे। सकाळी पहाटे 4 वाजता स्लॅब कोसळलं आणि त्यानंतर स्लॅब आणि हे जे ढिगार आहे ते हटवण्यासाठीचे प्रयत्न सध्या सुरू आहेत। या कामाला आता जवळपास काही तास उलटलेत, मात्र अजूनही ढिगार इथेच आपल्याला पाहायला मिळत आहे। सध्या आपल्याला माहिती आहे की मिसिंग लिंकचं उद्घाटन 2 महिन्यांपूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत झालेले होते। त्यामुळे आता या बांधकामावरती सुद्धा विरोधक जे आहेत ते प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत। आपल्याला माहिती आहे की मिसिंग लिंक डोंगराळ भागामध्ये आहे आणि मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे मागील काही तासांपासून त्यामुळे पाण्याचा प्रेशर वाढला आणि डोंगराळ भागामधून जो पाणी येतोय त्या पाण्याचा प्रेशर इतका मोठा होता की या मिसिंग लिंकच्या समोर म्हणजे एंट्रन्सला जी कमान होती ती कमान पडलेली आहे आणि सोबतच इतकं हे डेंजर होतं हे प्रकरण आणि ही घटना की डोंगराळ भागातून असे अनेक मोठे दगड सुद्धा या मिसिंग लिंकवरती या बोगद्यामध्ये पडलेले आहेत। आपण सध्या ही दृश्य पाहतोय, दगड उचलले जात आहेत, असे अनेक दगड सध्या या बोगद्यामध्ये पडले आहेत। त्यामुळे भयान अशी परिस्थिती होती जेव्हा घटना घडली। सुमारे 4च्या सुमारास ही घटना घडली तेव्हा त्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही। कारण 4 वाजता जेव्हा पाण्याचा प्रेशर वाढला, कमान पडली, अनेक दगड डोंगराळ भागातून खाली पडले, तेव्हा